आता हॅट्रिक करायची आणि दादांना परत विधानसभेत पाठवायचंय। कोणाचं वार आहे? राहुल दादा कोण भाव कमी होत असतील ना तर हे सरकार आलं पाहिजे। सगळ्या वस्तीचा पाठिंबा राहुल दादांना। काय काय विकासाचे मुद्दे आहेत सध्या मतदारसंघात? हा कारखाना त्यांनी चालू केला। आमदार रमेश सारखे पाहिजे। दादांची कामं पण चांगली आहेत, कुणाचंही वारं सांगणार नाही। काही जणांना त्यांनी नोकऱ्या पण लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमची पसंती राहुल कुल्लात राहील। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण सध्या काही मतदारसंघांचा आढावा घेतोय। आता सध्या आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत। इथल्या मतदारसंघामध्ये सध्या भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना रंगतोय। तर याचबरोबर इथल्या स्थानिक नागरिकांचे प्रश्न, इथल्या लोकांना काय समस्या भेडसावत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण इथल्या मतदारसंघामध्ये सध्या आलेलो आहोत। आपण नागरिकांना विचारूयात की त्यांच्या समस्या काय आहेत किंवा त्यांची मतं काय आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं हे, आणि त्याचबरोबर आमदार हा कसा असला पाहिजे। आपल्यासोबत बोलण्यासाठी एक नागरिक आहे तिथं, त्यांचा विचारूया। काय बाबा, कसं वाटतंय वारं कोणाचं आहे यावेळेस? कोणाचं वार आहे? राहुल दादा कोण? बर, काय कसं काय 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 विकास कामं केले त्यांनी कार्यक्रम चांगले केलेले आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे जातो। बर, चला आपण आणखीन दुसऱ्या नागरिकांना विचारूयात। काय सांगाल दादा, काय सध्या हवा कोणाची आहे? राहुल दादा कोण? राहुल दादा सारखा आमदार असावं, दौंड तालुक्याला आमचा नेता लाभला ते आम्ही आमचं भाग्य समजतो। राहुल दादाच्या माध्यमातून बेबी कोणाची कामं, स्वतंत्र प्रांत कार्यालय आणलं, स्वतंत्र पोलीस स्टेशन आणलं, खेळाडूंसाठी ग्राउंड, दौंड तालुक्यासारखा विकास, बंदिस्त गटारे, बंदिस्त पाईपलाईन खास राहुल दादांच्या माध्यमातून मिळाले। हेच आम्ही आमचं दौंडकर भाग्य समजतो आणि असा आमदार असावं ही आमची इच्छा आहे। गेली 10 वर्ष आम्ही दादांचंच काम करतो। आता हॅट्रिक करायची आणि दादांना परत विधानसभेत पाठवायचंय, हेच काम आम्ही करतोय। दादांच्या माध्यमातून फार फार मोठी कामं झाली, त्यामुळे राहुल दादाच। आपण इतर नागरिकांनाही खरं तर विचारूयात, काय वाटतंय हवा कोणाची आहे सध्या मतदारसंघात? हवा कोणाची आहे मतदारसंघात? दादाची। कुठल्या दादाची? राहुल दादाची। बर, काय काय विकास कामं केले दादाने? दादाने काय काय विकास कामं केले? रुग्णांना मदत केली, रस्ते का केले। अशा प्रकारचे सध्या आपल्या सोबत आजी पण आहे तिथं। सांग आजी, मतदान करता का नाही? मुलगा आमचाच आहे, मतदान करता का नाही? दादा कच आहे आम्ही। बर, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? मिळाले की किती हप्ते मिळाले? किती वेळ? तीन हजार। बरं, आमदार कसा असला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? दादा सारखा, पण काय आमदाराकडे नेमके काय गुण काय असले पाहिजेत, काय केलं पाहिजे आमदाराने? आता काय एवढं आपल्याला सांगता येते, हे मुलगाच आहे माझा। तरी पण विकास केला पाहिजे, नेमका विकासाला काय काय मतदारसंघात काय काय कामं केली पाहिजे? ताय आलते की काल आमच्या इथं टुले वस्तीवरती, ताय आलते की आमच्या इकडे, सांगितले काल आम्ही इथं बैठक झाली काल आमच्या टुले वस्तीवर इथं। आपल्या सोबत आणखीन नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूयात आपण, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय वाटतं दादा, कोणाची हवा आहे मतदारसंघात? राहुल दादा। बर, काय कशामुळे, कसं काय? राहुल दादा पहिल्यापासून राहुल दादा। मग काय काय विकास कामं काय काय झालेत? विकास कामे केले राहुल दादांनी, भरपूर कामे केले राहुल दादा, पहिल्यापासून राहुल दादा आमच्याकडे। काय ताई मतदान करता का? बोला की। मतदानच नाही आमचं। मतदान नाही करत? बरं, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? हो मिळाले ना। किती मिळाले? किती मिळाले हो तुम्हाला? 7,500 मिळाले। 7,500 मिळाले। बरं, आमदार कसा असला पाहिजे काय वाटतं? हो असेच पैसे देणारा, फक्त महागाई कमी करणारा। पैसे देणारा आमदार असावा। सरकार महागाई कमी केली पाहिजे, पैसे घेऊन काय त्याचा। आता हे सरकार परत यावं अशी इच्छा आहे। आता ही लाडकी बहीण योजना सुरू झाली, ही योजना सुरू ठेवण्यासाठी सरकार परत यावं। भाव कमी होत असतील ना तर हे सरकार आलं पाहिजे असं वाटतं ना मला। तुम्हाला काय वाटतं? हो हेच आलं पाहिजे। अशा प्रकारचे प्रतिक्रिया सध्या मतदारसंघामध्ये नागरिकांकडून येतात। ताई काय सांगाल, मतदान करता का नाही? ठीक आहे, अशा सध्या नागरिक काही बोलायला तयार होत आहेत, काही बोलतात। काय सांगाल, आमदार कसा असला पाहिजे? आमदार राहुल कुलच आमदार कसा असला पाहिजे? राहुल दादा सारखाच।
काय काय राहुल दादा काय विकास विकास काय काय केलं? केले रोड केले सगळं नळाचे काम चालले. ताई मतदान करता का नाही? हो करते ना. काय काय वाटतंय मग आमदार कसा असला पाहिजे? आमदार चांगलं पाहिजे, चांगली कामं केली पाहिजे, विकास केला पाहिजे चांगला. कुठल्या कुठल्या प्रकारची विकास कामं केली पाहिजे आमदारांनी? रस्त्यांची, पाण्याची व्यवसाय, महिलांची बी काळजी घेतली पाहिजे. या मतदारसंघात या भागामध्ये तुमच्या कुठली अशी विकासाची कामं तुम्हाला वाटतायत की व्हायला पाहिजेत किंवा आतापर्यंत झालेत? राहुल कोल्हे. काय काय झालेत? रस्ते केले, पाण्याचं बघितलं. अजून बघतात आता आम्ही काय रानात राहतो त्याच्यामुळे काही एवढं माहिती नाही, पण करतात म्हणजे राहुल कोल्हे कामे करते जास्त. या वेळेला मग वार कोणाचं असणार आहे काय? ती नाही सांगू शकणार कोणाचं का असं. नाही सांगू शकत. अशा प्रकारची सांगायचं नाही ना लगेच. हा? मतदान कोणाला करते सांगायचं नाही लगेच. नाही बरोबर आहे सांगा. ठेवणार ना आम्ही. बरं बरं ठीक आहे. अशा प्रकारचं सध्या मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे की मतदान हे खरं तर गुप्त पद्धतीनेच केलं गेलं पाहिजे, ते सांगण्याची खरं तर आवश्यकता नाहीये. आपल्यासोबत आणखीन नागरिक आहेत. काय वाटतं ताई, आमदार कसा असला पाहिजे? राहुल दादांसारखे. आमदार कसा असला पाहिजे? तुम्ही सांगा. राहुल दादांसारखा. बरं काय 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 विकासाचे मुद्दे आहेत? आमच्या वरवण गावाला जवळजवळ त्यांनी 55 कोटीचा निधी दिलेला आहे आणि सगळ्यात वरवण गावचं आमच्या वस्तीचं सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी अख्ख्या गावाची घाण आमच्या वस्तीत सोडलेली होती. गावखार कॅनिल म्हणून सगळ्यात मोठं काम त्यांनी 210 कोटीचं सगळ्यात मोठं काम त्यांनी केलेलं आहे आमच्या वस्तीचं. त्याच्यामुळे आमचा सगळ्या वस्तीचा पाठिंबा राहुल दादांनाच आणि राहुल दादांसारखाच आमदार पाहिजे आम्हाला. काय काय वाटतंय आमदार कसा असावा? जी सर हिंदी आहे. हिंदी बोल. हिंदी बरं ठीक आहे असो. आपल्या सोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूयात. ताई मतदान करता का? पहिल्यांदाच करायचे. पहिल्यांदाच करताय. बरं आमदार कसा असला पाहिजे? चांगला पाहिजे ना. चांगलं म्हणजे कसं नेमका काय काय काम केलं पाहिजे त्याने काय नेमकं? सर्वच काम केलं पाहिजे ना ते महाराष्ट्रात. बरं रस्त्याचं असेल, पाणी असेल, नेमकं काय कुठले प्रश्न? रस्त्याचं, पाण्याचं. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? किती मिळाले? 7,500. बरं ठीक. आता ही योजना सुरू राहण्यासाठी हे सरकार यावं असं वाटतंय का पुढे? वाटते ना. तुम्ही काय सांगाल ताई, लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? मला तर नाही मिळाले पैसे. मी अक्षरशः ग्रीनिसीस बचत गटाची मी सचिव आहे आणि सक्षम ग्रामसंघ बचत गटाची पण मी सचिव आहे केडगावमधून. मला नाही मिळाले, बाकीच्या आमच्या गटामध्ये जेवढे होते त्यांना सगळ्यांना पैसे मिळाले. तुम्ही ह्याच मतदारसंघातले का? हो. बरं मतदान काय वाटतं ह्या वेळेला वारं कोणाचं आहे? ते तर काही सांगू शकत नाही, पण जे येईल ते योग्यच येईल. अशा प्रकारचं सध्या मत सांगतायत लोक, नागरिक म्हणतायत. काय वाटतंय आमदार कसा असला पाहिजे? बोला की आमदार तुम्हाला काय वाटतंय आमदार कसा असला? बरं मतदान करता का तुम्ही? करतो की. बरं आता सध्या मतदारसंघात वारं कोणाचं आहे? एवढा आम्हाला कुठं लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? मिळाले 4,500. काय विकासाचे मुद्दे आहेत सध्या मतदारसंघात? या चांगले आहेत आमचे. काय मुद्दे काय आहेत? रस्त्याची कामं आहेत, अजून आहेत दवाखान्याची कामं आहेत, आरोग्य दूत. सध्या मग या मतदारसंघात वारं कुणाच्या दिशेने वाहते काय वाटतं? राहुल दादा भाजप. आपल्या सोबत आणखीन नागरिक आहेत. काय वाटतं आमदार कसा असलं पाहिजे? आमदार चांगल्या प्रकारे म्हणजे रस्त्याची कामे, दवाखान्याची कामे सगळे व्यवस्थित करणारा पाहिजे आणि आमदार सुशिक्षितच पाहिजे. या मतदारसंघात विकासाचे मुद्दे नेमके काय काय आहेत? विकासाचे मुद्दे आरोग्याची कामे, पुढे रस्त्याची कामे, पाण्याची. आता या मतदारसंघात नेमकं वारं कुणाच्या बाजूने? राहुल दादा. राहुल दादा. दुसरं कोण नाही? विकासाची कामे केलेली आहेत. रमेश अप्पाल नाही होणार. आणखीन काय तुम्हाला काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? राहुल दादा सारखा. राहुल दादा. बरं विकासाचे मुद्दे काय काय आहेत मतदारसंघात? विकास, पाणी, रस्ते, लाईटी व्यवस्थित आहे सगळं.
काय वाटतं? राहुल दादा. हा. आमदार कसा असला पाहिजे? हा आमदार कामाचा पाहिजे. आमदार बसताना नेमकं कशा कुठल्या कामाचा आमदार पाहिजे? या आमदाराने आमच्याकडे शेती दौंड तालुक्यामधली शेती आहे ना ही सगळी ऊसावर आहे अवलंबून. या आमदारांनी पाण्यासाठी जे पुण्यामध्ये जे घाण पाणी जातं ना वेस्टेज ते पाणी आमच्या तालुक्याला मिळावं म्हणून त्यांनी किती बऱ्यापैकी निधी दौंड तालुक्यात टाकलेला आहे. काय दुसरं की कुठल्याही प्रकारचा रस्ता त्यांनी गाव पातळीवर असो किंवा शहरीकरण असो रेस्तीकरण सगळं डांबरी ज्या गावात जाईल तिथं डांबरी केलेली. गटारी योजना असो किंवा आरोग्य व्यवस्था असो या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी पुढाकार घेऊन काम केलेले. आधी कारखाना चालू केलेला आहे. बंद पडलेला कारखाना कधीच चालू होत नाही. हा कारखाना त्यांनी थेऊरचं उदाहरण घ्या. मी म्हणणारी चालू करणारी बंद पडलंय ती आज भांगारात निघाले. हा कारखाना त्यांनी चालू करून लोकांना दिशा दावली आणि तरुणांना उमेद म्हणून काही जणांना त्यांनी नोकऱ्या पण लावलेल्या आहेत आणि कोविड सेंटर चालू करून रुग्णांना बरं केले. आता या मतदारसंघात आता यावेळी 100% आहे दादा. आणखीन आपल्या सोबत नागरिक आहेत बोलण्यासाठी. काय वाटते आमदार कसा असला पाहिजे? आमदार रमेश अप्पांसारखे पाहिजेत. काय काय विकासाचे मुद्दे काय आहेत या मतदारसंघात? आता विकासाचे मुद्दे पाहिले तर मी कुणावरती वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही, पण आम्हाला वाटतं की एकदा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपणना काम करण्याची संधी मिळावी हे आमचं तरुण वर्गातून सगळ्यांचं मत आहे. आता मतदारसंघामध्ये अशी लढत होती की भाजप विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी, तर उमेदवारात इकडून रमेश अप्पा थोरात आहेत शरद पवारांकडून, तर भाजपकडून राहुल कुल आहेत. काय वाटतं या मतदारसंघामध्ये कोणाचं वारं जास्त आहे? या मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी तुतारीला चांगलं वातावरण आहे. विकासाचे मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर पहिल्यापासूनचा जे विकास कामं झालीत मतदारसंघामधले आणि आत्ताचे जे कामं झालेत त्याबद्दल काय काय वाटतं? तसं पाहिलं तर दादांची कामं पण चांगली आहेत, पण आम्ही मतदार म्हणून आपणना पसंती देऊ. आपल्यासोबत आणखीन माणसं आहेत बोलण्यासाठी, नागरिक आहेत. काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आमदार त्या आमदाराकडं व्हिजन पाहिजे, कामाचं व्हिजन पाहिजे, तर आणि संसदेत बोलणारा आमदार पाहिजे. त्याला म्हणजे बोलता येत नसेल तर त्या आमदाराचा उपयोग नाही, म्हणजे तो शिकलेला पाहिजे आमदार. या मतदारसंघात आता विकासाचे मुद्दे नेमके पहिले कोणते होते आता किंवा त्यात सुधारणा काय नेमके? विकासाचे मुद्दे जवळजवळ विकास दौंड तालुक्याचा बऱ्यापैकी झालेलाच आहे. पाण्याची सोय झालेली, रस्ते झालेली. पूर्वी रस्ते नव्हते, आता रस्ते चांगल्या पद्धतीचे गुळगुळीत रस्ते आहेत. पाण्याची सोय आता बेबी कॅनल कालवा झालेला आहे, त्याचं आस्तरीकरण होते. आत्ता आम्हाला पाटसपर्यंत लोकांना शेतीला पाणी मिळणार आहे, त्यामुळे पाण्याचाही प्रश्न जवळजवळ मिटलेला आहे. आता सध्या मतदारसंघामध्ये कोणाचं वारं फिरेल असं वाटतं मला? मी कुणाचंही वारं सांगणार नाही. जे हे लोकशाही आहे, लोकशाहीत गुप्त मतदान असतं आणि ते गुप्त मतदानाचा नेहमी आदर करायचा असतो. मतदान हे कधीही सांगायचं नसतं. आलं का लक्षात? अशा प्रकारचं नागरिकांनी इकडे मत व्यक्त करतायत. काय सांगाल आमदार कसा असला पाहिजे? राहुल कुल सरकार. बरं, काय राहुल कुलच का नेमका? विकास कामच तेवढी त्याची. कोणती कोणती विकास कामं सांगाल तुम्ही? सगळी रोडचे, परत कोविड सेंटर, परत रुग्णांचं जबरदस्त काम केलं. विकास कामावर निवडून येणार तो. ग्रामीण रुग्णालयाचं आहे का इथं बाजार मैदानाच्या शेजारी किती मोठं काम झालंय. सगळे रस्त्यांची कामं झालेली आहेत. 12 महिने पाण्याची अडचण नाही, काय नाही. आणि दादांची कामं ठोक आहेत सगळी, त्याच्यामुळे आमची पसंती राहुल कुल्लात राहील. धन्यवाद. अशा प्रकारची खरं तर नागरिक त्यांची मतं स्पष्ट करतायत. आपल्या सोबत अनेक नागरिक आहेत इथं. खरं तर नागरिकांना आपण विचारूयात. आजी मतदान करता का? हो करते ना. काय वाटते आमदार कसा असला पाहिजे? चांगले असले पाहिजे, चांगले असावं. काय काय त्यांनी आमदारांनी विकास कामं काय काय केली पाहिजे मतदारसंघात? आता काय सगळं काय वाटतं तुम्हाला? बरं वाटतं, म्हणजे आमदार असावं. नाही नाही, आमदार असावं. आमदाराची नेमकी कामं काय काय असली पाहिजे मतदारसंघात? त्यांनी काय काय कामं केली पाहिजेत? रस्ते असेल, पाणी असेल, रस्ते, महिलांची सुरक्षा, एवढंच पाहिजे.
जास्त करून महिलांची सुरक्षा पाहिजे. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? हो मिळाले. किती मिळाले? 1,500 रुपये महिना. 3,000 रुपये मिळाले. बरं ठीक आहे. अशा प्रकारचं सध्या नागरिक त्यांचं मत व्यक्त करतायत आणि एकूणच जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी त्यांची मतं, त्यांचे जे समस्या आहेत किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत ते खरं तर या संदर्भातून, या माध्यमातून मांडलेले आहेत. त्याचबरोबर आमदार हा कसा असला पाहिजे याच संदर्भामध्ये त्यांनी मत त्यांचं व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी श्रीशैल स्वामी, फॉर द पीपल न्यूज, दौंड विधानसभा. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.